बावरेमन भाग 28. अधिराज असं बोलताच अधिराजची मॉम त्याच्याजवळ येत. अधिराजची मॉम बोलली, काय बोलतो आहेस तू हे? घर सोडून जाणार? दिव्याला या अवस्थेत तू तिला घेऊन जाणार का? अधिराज बोलतो, हो मॉम, मी माझ्या बंगल्यामध्ये शिफ्ट होतो आहे आणि हा निर्णय मी दिव्यासाठीच घेतला आहे. मी सगळं सहन करेल, पण तिच्या बाबतीत मी काहीही चुकीचं ऐकून घेणार नाही. या दिवसात तिने खुश असायला हवं, पण ती रोज रडते इथे आणि मला ते नकोय. अमित बोलला, पण अचानक हा निर्णय का? अधिराज सांग ना. अधिराज बोलला, काही वेळेस निर्णय अचानक घ्यावे लागतात दादा. जशी लोक अचानक बदलतात ना. मॉम, तू आता तुझ्या मोठ्या सुनेचे लाड कर. तिला हवं नको ते बघ. बिचारी एकटी पडली आहे. माझ्या बायकोची लाड करायला मी समर्थ आहे. अधिराजची मॉम बोलली, असं का बोलतो आहेस अधिराज? अधिराज बोलला, मी कधीच बोलायला हवं होतं, पण मी म्हटलं, चला होईल सगळं सुरळीत. पण नाही, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्यासाठी माफी मागतो. समृद्धी, आता खुश राहा, दादाला त्रास नको देऊस आणि नेहमी स्वतःच्या डोक्याने विचार कर. तुला कोणी काहीही बोलले किंवा भरवेल, पण समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिक. दिव्या बोलली, अधिराज. अधिराज बोलला, जाऊन गाडीत बस. मी आपल्या बॅग घेऊन यायला सांगतो. बिझी बोलली, थांब अधिराज, मी पण येते तुमच्यासोबत. दिव्याला तेवढीच सोबत होईल बाळा. या अवस्थेत तिला एकटं नको सोडायला. अधिराज बोलला, नको बिझी, कोणीच नको, या सोबत तिची काळजी घेईल मी. अधिराज दिव्याला घेऊन निघून जातो. पाटील मेन्शनमध्ये शांतता पसरते. सगळे आपापल्या रूममध्ये येतात. अमित आणि समृद्धी रूममध्ये येतात. अमित बोला, आता खुश आहेस ना तू? तुला हवं होतं तसंच झालं. हसत खेळत घर फोडलंस तू. आज मला पश्चाताप होत आहे. मी तुझ्यासारख्या हलक्या कानाच्या मुलीच्या प्रेमात पडलो. एका मुलाला त्याच्या घरातून निघून जाण्यास भाग पाडलं. एक अशी मुलगी घर सोडून गेली. या दिवसात तिला जवळच्या माणसाची जास्त गरज असते. तिने तुला जीव लावला, कधी तुमच्यात भेदभाव नाही केला. तिने तुमच्यासाठी कधीच कशाची पर्वा नाही केली. आणि आज तीच तुला मुलगी नकोशी झाली. तुझ्यामुळे माझा भाऊ घर सोडून गेला. त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. मला आपल्या नात्याचा विचार करावा लागेल. समृद्धी बोलली, काय बोलताय तुम्ही? विचार करावा लागेल नात्यांचा? असं कसं बोलू शकतात तुम्ही? अमित बोलतो, तूच वेळ आणली आहेस माझ्यावर बोलायची. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. तू या घरची मोठी सून आहेस. तुझं काम होतं घर जोडून ठेवणं. पण नाही, तू तर घर फोडलंस ना. इकडे अधिराज आणि दिव्या दोघेही घरी पोचले. दिव्या बोलली, अधिराज, तू मला असं आणायला नको हवं होतंस. एका व्यक्तीची शिक्षा सगळ्या घराला का? अधिराज बोलला, मी सगळं सहन करेल, पण तुझ्या बाबतीत मी चुकीचं काहीही ऐकून घेणार नाही. आणि तसंही तू त्या घरात सेफ नाहीत. घरात आहेत काही लोक जे तुला त्रास द्यायला बसले आहेत. तू आराम कर, जाऊन मी पण येतो थोड्या वेळात. दिव्या बोलली, तू कुठे चाललास आता? चल ना तू पण. अधिराज बोलतो, पिल्ल्या मी येतो, तू जात तर मी आलोच. दिव्या रूममध्ये निघून जाते. अधिराज पूल साईडला येतो. तो दिव्यासमोर राग कंट्रोल करून होता, पण आता सगळा राग तो कुंड्या फोडून काढत होता. तो शांत झाला तेव्हा रूममध्ये गेला तर दिव्या झोपली होती. 5वा महिना लागला असल्यामुळे पोट दिसून येत होतं. अधिराज तिला कुशीत घेऊन झोपून जातो. सकाळी दिव्याचा फोन वाजतो. ती फोन कानाला लावताच उठून बसते. दिव्या बोलली, अधिराज उठ ना. अधिराज बोलला, काय झालं आहे दिव्या? काही होत आहे का तुला? दिव्या बोलली, मी ठीक आहे. केशवचा फोन होता. ताराला लेबर पेन सुरू झाला आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. चल आपल्याला जावं लागेल. अधिराज बोलला, बरं तू आवर, जाऊया आपण. दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. केशव आणि विक्रम दोघेही टेन्शनमध्ये फेऱ्या मारत असतात. दिव्या बोलली, काही नाही होणार, सगळं नीट होईल. तुम्ही दोघे शांत बसा बघू आधी. केशव बोलला, सगळं नीट होईल ना? अधिराज बोलतो,
होईल सगळं ठीक. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर बोलले, अभिनंदन मिस्टर विक्रम, मुलगी झाली आहे. विक्रम बोलला, तारा कशी आहे डॉक्टर? मी तिला भेटू शकतो का? डॉक्टर बोलले, हो. नर्स विक्रमच्या हातात बाळाला देते. विक्रमचे आज डोळे पाण्याने भरले होते. केशव बोलला, आज तू एका मुलीचा बाप झाला आहेस. जबाबदारी वाढली आहे बरं का. विक्रम बोलला, माझी प्रिन्सेस, आज खरंच मी खूप खुश आहे. विक्रम ताराजवळ येतो. तिच्या हातात बाळाला देत तिला मिठी मारतो. तारा बोलली, अगदी तुमच्यावर गेली आहे ही. तुम्ही खुश आहात ना? विक्रम बोलला, तू मला बेस्ट गिफ्ट दिलं आहेस. थँक यू. दिव्या बोलली, बाळा, तुझ्या मामालाही सांग आता तुझ्यासाठी मामी आणायला. तारा बोलली, हो. दादा, आता किती दिवस असा एकटा राहणार आहेस? आता तुलाही जोडीदारीची गरज आहे. केशव बोलला, बाळा, तुझ्या आईला सांग मामा लवकरच तिच्या मामीला घेऊन येणार आहे. अधिराज बोलला, तू मुलगी बघून ठेवली आहेस की काय? केशव बोलला, मी स्पष्ट बोलतो. खरं तर मी सगळ्यांना वेळ आल्यावर सांगणार होतो. आज तुम्ही सगळे विचारत आहात म्हणून सांगतो. मला अलिशासोबत लग्न करायचं आहे. मला तिला आणि आरवीला सगळं सुख द्यायचं आहे. मी तिला लवकर लग्नाची मागणी घालणार आहे. अधिराज बोलतो, मी खुश आहे तिच्यासाठी. मी आहे तुमच्यासोबत. अधिराज आणि दिव्या घरी येतात. अधिराज रूममध्ये येताच दिव्याला मिठी मारतो. दिव्या बोलली, काय झालं अधिराज? तू खुश आहेस ना आलिशासाठी? अधिराज बोलला, हो, खूप. पण काकू, तिचं काही समजत नाही आहे. ती अशी का वागत आहे? तिला आपल्या मुलांचं सुख नको आहे का? समृद्धी तिचे सुद्धा तिच्या विरुद्ध कान भरले. काय भेटतं असं वागून? दिव्या बोलली, तू नको जास्त लोड घेऊ. आदिरा आणि आकाशचं लग्न होणार. मग कोणाची मर्जी असो किंवा नसो. अधिराज बोलतो, तू या अवस्थेत तू काही करणार नाही आहेस. तू फक्त आपल्या बाळाचा विचार कर बस. दिव्या बोलली, मला काही नाही होत. अधिराज आणि दिव्याला येऊन 15 दिवस झाले होते. एक दिवस अचानक अधिरा आणि अलिशा आल्या. अधिरा तर अधिराजला बघताच मिठी मारून रडायला लागते. अधिराज बोलला, काय झालं? तुम्ही दोघी अचानक? आणि अधिरा, काय झालं आहे? रडायला सांगशील का नीट? आलिशा बोलली, आम्ही दोघी घर सोडून आलो आहोत. मॉम अधिराला न विचारता तिचं लग्न ठरवत होती. तिला माहीत आहे ना तिचं प्रेम आकाशवर आहे, पण ती हट्टाला पेटली होती. अधिरा बोलली, भाई, मी नाही राहू शकत आकाशशिवाय. मी लग्न करेल तर त्याच्याशीच, नाही तर मी स्वतःला काहीतरी करून घेईन. अधिराज बोलतो, तू शांत हो. तू असं काही करणार नाही आहेस. मी आहे ना. दिव्या बोलली, आकाशला माहीत आहे का हे? अधिरा बोलली, नाही अजून. वहिनी, तूच सांग ना त्याला. दिव्या बोलली, बरं जा आराम करा. दोघी मी आकाशला सांगते. त्याला बोलावून घेते. दोघी निघून जातात. अधिराज आणि दिव्याला टेन्शन आलं होतं. अधिराज बोलला, जो विचार केला होता शेवटी तेच झालं. अमित अजूनही समृद्धीशी बोलत नव्हता. समृद्धी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते, पण अमित तिला इग्नोर करून ऑफिसला निघून जातो. समृद्धी हताश होत खाली येत असते की तिच्या कानावर अधिराजच्या काकूचा आवाज येतो, ज्या फोनवर बोलत असतात. अधिराजची काकू बोलल्या, सगळं प्लॅन केलं होतं तसंच होत आहे. ती मूर्ख समृद्धी, तिला मी खोटं बोलत आहे तेही समजलं नाही, पण तिच्यामुळे अधिराज घर सोडून गेला. त्या दिव्यालाही पाळायचा प्लॅन होता, पण ती वाचली. समृद्धी एकूण शॉक होते. तिच्या डोळ्यात अश्रू जमायला लागले. आपण काय करून बसलो होतो? तिला वाटत होतं. समृद्धी रडत रूममध्ये येते. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. तर इकडे दिव्या आपलं आई पण मस्त एन्जॉय करत होती. ती तिचे ड्रेस ट्राय करून बघत होती, पण तिला एकही नीट होत नव्हता. अधिरा तिच्या रूममध्ये येत अधिरा बोलली, वहिनी, काय करतेस? आणि हे काय सगळे कपडे काढून ठेवलेस तू? दिव्या बोलली, बघ ना,
मला एकही ड्रेस होत नाही आहे. थोडे लूज कपडे हवे ग. जास्त फिट कपड्यात गुदमरत आहे मला. अधिरा बोलली, एक काम करूया आपण. शॉपिंगला जाऊया का? तुला आवडतील तसे ड्रेस घेऊया. दिव्या बोलली, चालेल जाऊया आपण. तू तयारी कर, आपण लगेच निघू. दिव्या आणि अधिरा दोघी शॉपिंग करायला निघतात. दिव्या अधिराजला फोन करत असते, पण तो फोन उचलत नाही. दोघी मॉमला पोहोचतात. थोड्या वेळात आकाशही दोघींना जॉईन होतो. आकाश बोलतो, दिव्या कशी आहेस? तिला मिठी मारत. दिव्या बोलली, मी मस्त. आकाश, अमित भाई कसा आहे? आकाश बोलतो, अमित दादा खूप शांत आणि चिडचिडला झाला आहे. समृद्धी असं काही करेल खरंच वाटलं नव्हतं. त्यात अधिराजने अचानक घर सोडलं. त्याने ही गोष्ट खूप मनाला लावून घेतली आहे. दिव्या बोलली, एक काम करूयात आपण. शॉपिंग झाल्यावर अमित दादाला भेटायला जाऊयात. अधिरा बोलली, हो. आकाश, मला वाटतं वहिनीचं दादाला समजावू शकते. दिव्या आणि अधिरा तिच्यासाठी शॉपिंग करतात. दिव्याला पिझ्झा खायची इच्छा होते. ते तिघे फूड एरियात येतात. आकाश दिव्याच्या आवडीचा पिझ्झा आणतो. पोटभर खाऊन झाल्यावर तिघे अमित दादाच्या ऑफिसला येतात. दिव्या अमितच्या कॅबिनमध्ये येते. अमित चेअरवर डोळे बंद करून बसला होता. उतरलेला चेहरा, खोल गेलेले डोळे, खूप काही सांगत होते. दिव्या बोलली, अमित दादा. अमित दिव्याच्या आवाजाने डोळे उघडतो. दिव्याला समोर बघून तो पटकन उठून मिठी मारतो. दोघेही रडत असतात. अमित तिला दूर करत. अमित बोलतो, कशी आहेस दिव्या? तू बरी आहेस ना? दिव्या बोलली, मी मजेत आहे दादा. पण तू काय, तुझी हालत करून ठेवली आहे. हा माझा दादा मला असा नाही आवडत. माझं बेबी काय म्हणेल की त्याचा काका असा कसा रडका? अमित बोलतो, दिव्या मला माफ कर ग. समृद्धी असं काही वागेल मला वाटलं नव्हतं. आज तिच्यामुळे तुला या अवस्थेत एकटं राहावं लागतं. माझं अधिराज जोपर्यंत आला होता तो दुरावा आहे. पुन्हा सांग ना, मी कसा खुश राहू? आणि राम त्याला काय उत्तर देऊ? मी तो बिझनेस कॉन्फरन्ससाठी 15 दिवसांपासून गेला आहे. तोही आता येईल. तेव्हा त्याला काय सांगू मी? दिव्या बोलली, दोष समृद्धीचा नाही आहे. ती बिचारी भोळी. तिला कळलंच नाही आपण जे ऐकतो ते खरं आहे की खोटं. आणि रामदादूला मी समजावेल, तू नको टेन्शन घेऊस. हस बरं आता. दिव्या अमितला भेटून घरी निघून जाते. दिव्या मस्त तिच्या आवडीचं भरपूर चीज घातलेलं सँडविच बनवते. त्यावर ताव मारते आणि रूममध्ये येऊन झोपून जाते. रात्री उशिरा अधिराज ऑफिसवरून येतो. फ्रेश होऊन तो बेडवर येतो. दिव्याच्या कपाळावर आठ्या बघून तो तिला उठवतो. अधिराज बोलतो, बच्चा उठ ना. काय होतंय तुला? तुला दुखतंय का? दिव्या बोलली, अधिराज माझं पोटात दुखतंय आहे खूप. अधिराज आलिशाला बोलावून आणतो. आलिशाही लगेच येते. दिव्याला असं कळवताना बघून आलिशा बोलली, वहिनी काही खाल्लं होतं का आज बाहेर? दिव्याला तर घामच फुटला. कारण अधिराजला कळलं की तिने दुपारी पिझ्झा खाल्ला तर तो चिडेल. घाबरून तिच्या तोंडून आवाजच निघत नव्हता. अधिराज बोलतो, बच्चा लक्ष कुठे आहे तुझं? आलिशा काहीतरी विचारत आहे तुला. काय खाल्लं होतंस दुपारी? दिव्या बोलली, दुपारी मी ते पिझ्झा खाल्ला. आलिशा बोलली, म्हणून तुझं पोटात दुखत आहे. आता मी तुला इंजेक्शन देते. पण भाई, उद्या तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. नाही म्हणजे प्रॉपर गायनोला दाखव. आलिशा दिव्याला इंजेक्शन देऊन निघून जाते. ती जाताच अधिराज रागात तिच्या जवळ येत. अधिराज बोलतो, तू एवढी कशी केअरलेस असू शकतेस? तू पिझ्झा खाल्लास, जराही तुला स्वतःची काळजी करता येत नाही का? प्रत्येक वेळेस बोलतो, असलं काही खात जाऊ नकोस. पण नाही, तुला तुझी मनमानी करायची असते ना. दिव्या बोलली, माझी इच्छा झाली खायची म्हणून खाल्लं ना. आता मला माहीत होतं का माझं पोटात दुखेल म्हणून? आणि असं माझ्यावर काय चिडतोस? का घेऊन आलास मला इथे? दिवसभर एकटं राहावं लागतं मला. तिथे सगळे होते लक्ष द्यायला. चल ना अधिराज, आपण आपल्या घरी जाऊयात. अधिराज बोलतो, आपण आपल्या घरीच आहोत. आपण आता इथेच राहायचं. परत पाटील मेन्शनमध्ये जायचं नावही काढू नकोस. समजलं?
झोप आता. दिव्या ही इंजेक्शनमुळे झोपून जाते. अधिराजही तिला मिठी मारून झोपला होता. सकाळी अधिराजला लवकर जाग आली. बाजूला बघितलं तर दिव्या शांत झोपली होती. तिच्या ओठांवर हलकंसं किस करून तो जिमला निघून जातो. दिव्याही उठून आंघोळ करून तयार होत असते. अधिराज तिला मागून मिठी मारतो, पण दिव्या त्याला रागात दूर करते. अधिराज तिला परत मागून मिठी मारतो. दिव्या पुन्हा त्याला धक्का देऊन लांब करते. आता अधिराजला राग येतो. अधिराज रागात तिथल्या टेबलला लाथ मारतो. दिव्या घाबरून त्याच्याकडे बघत असते. अधिराज बोलतो, काय केलं आहे मी? तू मला हातही लावू देत नाही आहेस. हां, काल फक्त मी एवढंच बोललो, आपण आता इथेच राहायचं. बस, त्यात राग येण्यासारखं काय आहे हा? दिव्या बोलली, माझं मन नाही लागत इथे. मला एकटं वाटतं. पण तू थोडी ऐकणार आहेस. नाही ना. मला बोलायचंच नाही आहे तुझ्याशी. प्लीज. अधिराज रागात बाथरूममध्ये निघून जातो. दिव्याला रडू येत असतं. तर इकडे समृद्धी अमितसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. समृद्धी बोलली, अहो बोला ना माझ्याशी. असं किती दिवस तुम्ही माझ्याशी अबोला धरणार आहात? मी माफी मागते तुमची, पण तुम्ही बोला ना. अमित बोलतो, काही बोलायला बाकी ठेवलं आहेस का तू? प्लीज मला चिडायला भाग पाडू नकोस. मला नाही बोलायचं तुझ्याशी. आणि तुला त्रास होत असेल तर तू माहेरी जाऊ शकतेस. समृद्धी हे ऐकताच ती रडायला लागते. अमित रूम बाहेर निघतच असतो की समृद्धीला चक्कर येते. अमित तिला पटकन उचलून बेडवर झोपवतो आणि डॉक्टरांना कॉल करतो. थोड्या वेळात डॉक्टर येतात. डॉक्टर बोलतात, आता त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्या प्रेग्नेंट आहेत. त्यांना गायनोकडे घेऊन जा आणि सगळ्या टेस्ट करून घ्या. अमित बोलतो, थँक्यू डॉक्टर. डॉक्टर निघून जातात. अमित समृद्धीजवळ येऊन बसतो. समृद्धी बोलली, मला दिव्याला भेटायचं आहे. मला तिची माफी मागायची आहे. मला तुम्ही न्याल ना? अमित बोलतो, हो, जाऊया आपण. आता तू शांत हो बघू. ही आनंदाची बातमी आपण सगळ्यांना सांगू. अमित आणि समृद्धी सगळ्यांना ही गुड न्यूज देतात. घरचीही आनंदात असतात. अधिराजची मॉम, जी समृद्धीशी बोलत नव्हत्या, त्याही तिचे लाड करत असतात. अधिराज दिव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. दिव्या अधिराजसोबत बोलत नसते. तिचं चेकअप झाल्यावर अधिराज तिला सोडायला घरी येतो. पार्किंगमध्ये अमितची गाडी बघून तोही आत येतो. दिव्याला भेटायला अमित आणि समृद्धी आलेले असतात. समृद्धीला बघून अधिराजच्या कपाळावर आठ्या पडतात. तर दिव्या खुश होते. दिव्या बोलली, अमित बाई आणि समृद्धी, तुम्ही कधी आलात? समृद्धी बोलली, आम्ही आत्ताच आलोत. अगं तुला भेटायचं होतं आणि एक गुड न्यूज द्यायची आहे तू आम्हाला. अमित बोलतो, अधिराज आणि तू काका काकू होणार आहात. दिव्या बोलली, खरंच? कॉंग्रॅच्युलेशन. अधिराज बोलतो, समृद्धी तू का आलीस इथे? भाईचं ठीक आहे, त्याचा भाऊ राहतो इथे, पण तुझं इथे कोणीच राहत नाही. दिव्या बोलली, अधिराज ही काय पद्धत आहे बोलायची? ती माझी मैत्रीण आहे समजलं? अधिराज बोलतो, तुझी मैत्रीण असती ना तर ती तुझ्यासोबत चुकीची वागलीच नसती. समृद्धी बोलली, मला माफ करा अधिराज. अधिराज बोलतो, आता तू तुझे लाड करून घे हां घरच्यांकडून. अमित बोलतो, तुला आणि दिव्याला घेऊन जायला आलो आहे आम्ही. अधिराज बोलतो, मी आणि ती कुठेच येणार नाही. दिव्या बोलली, पण मला जायचं आहे अधिराज आपल्या घरी. आपल्या माणसात का हट्टाला पेटला आहेस तू? अधिराज रागात दिव्याच्या हात धरून जवळ खेचतो. त्याची पकड एवढी मजबूत होती की दिव्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ती त्याचा हात सोडण्यासाठी धडपडत असते. तितक्यात कोणीतरी येऊन अधिराजच्या कानाखाली कोणीतरी मारतं. सगळे शॉक होऊन बघत असतात. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा हा भाग? कोण असेल तो अधिराजच्या कानाखाली वाजवणारा? आता पुढे काय होईल तर बघूया आपण पुढील भागात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.